नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. आपण पाहताय साम्राज्य बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. अमेरिकेच्या अध्यक्षपदी ओबामांची फेरनिवड, जनतेचे आभार मानत कर्जमुक्त अमेरिका करण्याचा ओबामांनी उचलला विडा. विजयानंतर पंतप्रधानांसह राष्ट्रपतींनी केलं ओबामांचं हार्दिक अभिनंदन. भारत अमेरिका संबंध आणखी दृढ होतील, मनमोहन सिंग यांचं मत. अनुदानित 9 गॅस सिलेंडरच्या निर्णयावर मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून गोड बातमीची अपेक्षा. ऊसाचा दर कारखानदारांनीच ठरवावा, मुख्यमंत्र्यांचा आंदोलक आणि संचालकांना टोला. सरकारकडून जबाबदारी का घ्यावी, कारखानदारांना केला सवाल. दुसऱ्या लग्नासाठी चर्चेत असलेला सईद कोट्यावधींचा वारसदार. पतौडी खानदानाची संपत्ती 750 कोटींच्या आसपास. आणि यश चोप्रांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जब तक है जानची टीम जालंधरला जाणार. चित्रपटातील कलाकार करणार प्रमोशन. सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकलेले बराक ओबामा यांनी अमेरिकेला आणखी शक्तिशाली आणि चांगला देश बनवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं म्हटलंय. That's the country I'm so proud to lead as your president. But for the United States of America, the best is yet to come. You lifted me up the whole way, and I will always be grateful for everything that you've done and all the incredible work that you've put in. Thank you, America. God bless you. अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत बराक ओबामांनी मिट रोमनींना मात देत पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्षपदाचा मान मिळवलाय. आतापर्यंत 303 इलेक्टोरल वोट मिळवत ओबामांनी रोमनींना जवळपास 100 वोट्सनी मात दिली आहे. संपूर्ण जगाचं या निकालाकडे लक्ष लागलं होतं. ओबामा मात्र सगळ्यांचेच फेव्हरेट होते आणि आजच्या निकालात त्यांनी बाजी मारल्यानं अमेरिकेसह संपूर्ण जगात आनंदाचं वातावरण आहे. अमेरिकी अध्यक्षपदाच्या 45व्या निवडणुकीत बराक ओबामांनी 270 ही मॅजिक फिगर पार केल्यावर लगेच ट्विटरवर आपली पहिली प्रतिक्रिया नोंदवली. दिस हॅपन्ड बिकॉज ऑफ यू, थँक यू 4 मोर इयर्स असं ट्विट करून ओबामांनी आपल्या समर्थकांचे आभार मानले. 538 इलेक्टोरल वोट्सपैकी आतापर्यंत तब्बल 303 वोट्स मिळवत ओबामांनी रोमनींना धोबी पछाड दिलाय. त्यामुळे पुन्हा एकदा ओबामा व्हाईट हाऊसमध्ये विराजमान होण्यासाठी सज्ज झाले. दुसऱ्या महायुद्धानंतर बिल क्लिंटन यांच्यानंतर सलग दुसऱ्यांदा डेमोक्रेटिक उमेदवार म्हणून अध्यक्षपदावर विराजमान होणारे ओबामा हे पहिलेच अध्यक्ष आहेत. अमेरिकेच्या एकीमुळे हा विजय मिळवता आल्याचं ओबामांनी स्पष्ट केलं. अमेरिकी जनतेचे आभार मानत त्यांनी आनंद व्यक्त केला. कर्जमुक्त अमेरिकेचं स्वप्न बाळगून आहोत आणि ते लवकरच पूर्ण करू असंही ओबामांनी म्हटलं. While our journey has been long, we have picked ourselves up. We have fought our way back. And we know in our hearts that for the United States of America, the best is yet to come. The United States of America. And together, with your help and God's grace, we will continue our journey forward and remind the world just why it is that we live in the greatest nation on earth. Thank you, America. God bless you. God bless these United States. तर मिट रोमनी यांनी आपला पराभव स्वीकारत ओबामा यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या. पराभव झाला असला तरी जनतेनं दिलेल्या पाठिंब्यानं भारावून गेलो असल्याचं रोमनी म्हणाले. I believe in America. I believe in the people of America. And I ran for office because I'm concerned about America. This election is over, but our principles endure.
I believe that the principles upon which this nation was founded are the only sure guide to a resurgent economy and to renewed greatness. I so wish that I had been able to fulfill your hopes to lead the country in a different direction, but the nation chose another leader, and so Ann and I join with you to earnestly pray for him and for this great nation. Thank you, and God bless America. You guys are the best. Thank you so much. Thank you. आर्थिक मंदी, दहशतवाद, आउटसोर्सिंग यासारख्या समस्यांवर तोडगा काढण्याचं धाडस आणि क्षमता ओबामांमध्येच आहे, यावर विश्वास ठेवून अमेरिकेच्या जनतेनं ओबामांना समर्थन दिलं. बेकारी हटवून डबघाईला आलेल्या अर्थव्यवस्थेत प्राण फुंकण्याची जादू घडवण्यासाठीच अमेरिकी जनतेनं ओबामांना पुन्हा एकदा ही संधी दिली आहे. ही निवडणूक सगळ्याच अर्थानं अमेरिकन इतिहासातील एक वेगळी निवडणूक ठरली. सर्वाधिक खर्चिक निवडणूक ठरलेल्या या निवडणुकीच्या निमित्तानं गेले अनेक महिने ओबामा की रोमनी यावर वाद प्रतिवाद रंगले, चर्चा घडल्या. निवडणुकीआधी ओबामा आणि रोमनी यांच्यात 3 डिबेट्स झाल्या. रोमनी यांनी ओबामांना मोठी झुंज दिली. पहिल्या डिबेटमध्ये रोमनी ओबामांपेक्षा वरचढ ठरले. मात्र पुढच्या दोन्ही डिबेट्समध्ये ओबामांचं पारडं जड राहिलं. प्रचाराच्या अखेरच्या दिवसापर्यंत ओबामा आणि रोमनी यांनी झंझावाती दौरे केले. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात ओबामांचं पारडं जड होतं. मात्र रोमनी यांनी ओबामांच्या धोरणांवर बोचरी टीका करून प्रचारात आघाडी घेतली. मतमोजणीच्या प्राथमिक स्टेजमध्येही रोमनी यांनीच आघाडी घेतली. मात्र त्यानंतर जसजसे इतर राज्यांचे निकाल येत गेले, ओबामांनी विजयाच्या दिशेनं कूच केलं. आता एक नजर टाकूयात ओबामा आणि रोमनी यांना कोणकोणत्या राज्यांनी पाठिंबा दिला. न्यूयॉर्क, मिशिगन, डेलावेअर, विस्कोसिन, इलिनॉय, न्यू हॅम्पशायर, एल्बम या राज्यांमध्ये ओबामांना मोठ्या प्रमाणावर मतं मिळाली. तर मोंटाना, नॉर्थ कॅरोलिना, युटा, टेक्सास, उत्तर आणि दक्षिण डाकोटा, लुसियाना या राज्यात मिट रोमनींना भरपूर मतं मिळाली. आपल्या समोरची आव्हानं कठीण आहेत, पण यातून मार्ग काढण्याचं आश्वासन त्यांनी अमेरिकेच्या जनतेला दिलंय. थँक्यू अमेरिका म्हणत त्यांनी सर्व जनतेचे मनापासून आभार मानले. येस वी कॅन म्हणत ओबामा 2008 मध्ये पहिल्यांदा अध्यक्षपदावर विराजमान झाले होते. तर लुक फॉरवर्ड म्हणत त्यांनी दुसऱ्यांदा अमेरिकनांचा पाठिंबा मिळवलाय. आता ओबामा अमेरिकेची अर्थव्यवस्था कशी पूर्वपदावर आणतात आणि ते दहशतवाद तसंच इतर मुद्द्यांवर नेमकं काय करणार हे भविष्यात समजेलच. ब्युरो रिपोर्ट, साम मराठी. अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवड झालेले बराक ओबामा यांना महिला आणि तरुण मुली यांचा मोठा पाठिंबा असल्याचं निकालानंतर स्पष्ट होत आहे. श्वेतवर्णीय महिलांचा प्रामुख्याने यात पुढाकार आहे. ओबामा ऑसम आहेत इतकी साधी पण सर्व काही सांगून जाणारी प्रतिक्रिया महिला आणि तरुण व्यक्त करताना दिसत आहेत. रोमनी यांनी तगडं आव्हान उभं करूनही ओबामा यांचा निखळ विजय झाला. यात तरुणाई आणि उदारमतवादी विचारांच्या महिलांचाच मोठा वाटा आहे. ओबामांचा विजयाचा जल्लोष साजरा करण्यात महिलाच आघाडीवर होत्या. नजर टाकूयात ओबामा आणि रोमनी यांना. अमेरिकेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा बराक ओबामांची निवड झाल्यानं भारतानं त्यांचं स्वागत केलंय. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी स्वतंत्र संदेश पाठवत ओबामांचं अभिनंदन केलंय. अमेरिकेच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. उत्कृष्ट कौशल्य आणि योगदानामुळे मोठ्या प्रमाणावर मतदान करून अमेरिकेच्या नागरिकांनी पुन्हा एकदा तुमच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केलाय. आपल्याला मिळालेल्या बहुमतानं तुम्हाला अमेरिकेतल्या नागरिकांच्या कल्याणाबरोबरच कठीण परिस्थितीत जागतिक विकास आणि शांतता राखण्याची ऐतिहासिक संधी मिळाली आहे. गेल्या 4 वर्षांपासून भारत आणि अमेरिकेतले संबंध अधिक दृढ झाले आहेत. त्यामुळे विकासाला चालना मिळाली आहे. अशा प्रकारे दोन्ही देशातले संबंध वृद्धिंगत होत गेल्यास जागतिक शांतता आणि स्थिरतेसाठी फायद्याचं ठरेल. दोन्ही देशातले मैत्रीपूर्ण संबंध अधिक बळकट करण्याबरोबरच आर्थिक संधी, विज्ञान आणि तंत्रज्ञान, संशोधन आणि उच्च शिक्षण या क्षेत्रात आपण एकत्र येऊन जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी आपल्या नागरिकांना सक्षम बनवू शकतो, असा मला विश्वास आहे. मनमोहन सिंग, पंतप्रधान. राज्यभरातल्या इतरही घडामोडी पाहणार आहोत. साम्राज्यमध्ये इथे घेतोय एक छोटासा ब्रेक.